विसरवाडी पोलिसांची अवैध दारू वाहतुकीची कारवाई। दिनांक 19/7/2025 रोजी 20 वाजण्याच्या सुमारास विसरवाडी पोलिसांना गुप्त बातमी मिळाली की दहिवेलकडून विसरवाडीच्या दिशेने एका सफेद रंगाच्या कारमध्ये अवैधरित्या दारू वाहतूक होत आहे। त्यानुसार विसरवाडी पोलीस पथकाने विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीच्या पुलावर नाकाबंदी लावून वाहने चेक करीत असताना एक सफेद रंगाची हुंडाई 20 कार क्रमांक GJ05 CR 9360 येथे आली। त्यावेळी तिला थांबण्याचा इशारा केला असता त्यावरील चालकाने सदर वाहन जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर घेऊन आला। त्यावेळी पोलीस रोडचे एका बाजूला झाले। त्यानंतर नमूद चालकाने सदर वाहन रोडच्या कडेला उभ्या असलेल्या शासकीय वाहनास धडक देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्याला यश न आल्याने त्याने U-टर्न घेऊन वाहन परत दहिवेलचे दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी अवजड वाहनामुळे त्याला पुढे जाता आले नाही। त्यानंतर नमूद गाडीतील 2 व्यक्तींना ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता हेमंत कुमार धनसुखबाई राठोड राहणार वलसाड गुजरात, जैनील रमेश पटेल राहणार मोठी वाकड दमण असे असल्याचे सांगितले। त्याच्या गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये फक्त दीव दमण राज्यात विक्रीकरता असलेली विदेशी दारूचे बॉक्स अवैधरित्या दिसून आले। सदर कारवाई दरम्यान वाहनास 9,36,230 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर कारवाई दरम्यान झालेल्या झटापटीत एक अधिकारी एक कर्मचारी जखमी झाले आहेत। त्यानुसार विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 235/2025 BNS 109-1 132 121 1 सह महादारूबंदी अधिनियम 65 83 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई श्री श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार, श्री अशित कांबळे अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार, श्री संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, पोलीस उपनिरीक्षक देवीदास वडगुले, ASI रामचंद्र मोहने, ASI मनोहर बोरसे, पोलीस हेड हवालदार कौतिक कोकणी, पोलीस नाईक शिवाजी वसावे, पोलीस शिपाई मनिंदर नाईक यांच्या पथकाने केली आहे। INDTV न्यूजसाठी निलेश गावित यांचा रिपोर्ट।